नमस्कार, जनक्रांती न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये एक विशेष उपक्रमाची चर्चा करणार आहोत। सोलापुरात जगज्योती जो महात्मा बसवेश्वरांचा पूर्णाकृती पुतळा आहे, या पुतळ्याच्या नूतनीकरणाच्या आणि तसंच परिसरातील सुशोभीकरणाच्या कार्याची जबाबदारी महापालिकेने या सामाजिक संघटनेवर बसव ब्रिगेड या संघटनेवर सोपवलेली आहे। महाराष्ट्र राज्यात हा पहिलाच उपक्रम असा आहे की ज्या कार्याची जबाबदारी अधिकृतरित्या एका सामाजिक संघटनेने दिलेली आहे। हा एक विशेष उपक्रम आहे। या उपक्रमाची आपण चर्चा करणार आहोत। आपल्याबरोबर बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे आहेत। त्यांना विचारत ही जबाबदारी आपल्यावर कशी आली आणि महापालिकेने आपल्यावर विश्वास कसा टाकला, या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार। नमस्कार। महानगरपालिकेनं एका सामाजिक संघटनेवर बसव ब्रिगेड महाराजांच्या म्हणजे बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची जबाबदारी, सुशोभ करण्याची जबाबदारी ही आपल्या एक सामाजिक संघटनेवर सोपवली। त्यांना असा काय विश्वास वाटला आणि त्याला नेमकी कारण काय आणि त्याची प्रक्रिया कशी झाली? नमस्कार। सर्वप्रथम मी आपल्या जनक्रांती न्यूज चॅनलचा मनपूर्वक मी आभारी आहे की आज आम्हाला आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलवून ही नेमकी जी ऐतिहासिक घटना जी महाराष्ट्रात घडलेली आहे त्या घटनेच्या संदर्भात सखोल चर्चा करण्यासाठी आणि ते नेमका विषय समजून घेण्यासाठी आपण बोलवलात आणि आमच्यासारख्या रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांना आपण स्टुडिओत बोलून इतका सन्मान देत आहे, त्याचा आम्हाला आनंद होत आहे। तर मुळात विषय असा आहे की दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याचा विटंबना झाली होती बीदर येथे। विटंबना झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करण्यासाठी आम्ही तिथं बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या इथं आम्ही जमा झालो होतो। जवळपास 100-150 पदाधिकारी कार्यकर्ते तिथं होते आणि सर्व समाजाच्या लोकांना घेऊन आम्ही तो अनोखा आंदोलन केला होता। त्या आंदोलनाच्या वेळेला ज्यावेळेस आम्ही तिथली परिस्थिती पाहिली, तिथं म्हणजे कंपाऊंड अर्धवट आहे, त्या जे काही कंपाऊंड तिथं होतं केलेलं त्याचे जे काही टाईल्स लावले होत्या ते टाईल्स तिथून सगळे पडले होते। मग आणि तो जो पडलेला कंपाऊंड जो मागच्या बाजूचा आहे तिथून आतमध्ये जनावरं येऊन त्यांनी विष्ठा टाकली, घाण, असं म्हणजे खूप म्हणजे मनाला त्रास होण्यासारखं। म्हणजे फक्त महात्मा बसवेश्वरच असं नाही तर इतर महापुरुषांच्या बाबतीत पण हे असं होणं हे चुकीचं होतं आणि ह्या गोष्टी कुठेतरी मनाला खटकल्या आणि ते लागल्या। ते लागल्यानंतर आमचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष श्री बसवराज चाकाई आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेस आम्ही चर्चा केली की याच्यावरती काहीतरी ठोस आपण निर्णय घेतला पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे। मग तिथं आमचा निर्णय झाला। मग तो निर्णय झाल्याच्या नंतर साधारण एक 8-15 दिवस आम्ही काय करायचं, कुठल्या पद्धतीने करायचं, कशा पद्धतीने आपण याच्यावरती उपाय करू शकतो किंवा याला कुठल्या प्रशासकीय लेवलला काय करू शकतो किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काय करू शकतो, या सर्वांनी मिळून चर्चा केला। आणि त्या चर्चेनुसार 1 मार्च रोजी आम्ही विजयकुमार देशमुख यांच्या घरी सकाळी 9:30 वाजता एक जवळपास 25-30 पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही सर्वजण मिळून आम्ही तिथं गेलो आणि जवळपास 25 ते 30 कार्यकर्ते आम्ही तिथे गेल्यानंतर विजय देशमुखांनी आम्हाला सकाळी 9:30 वाजल्यापासून तो 11:30 पर्यंत वेळ दिला आणि नेमका तिथली परिस्थिती काय आहे, तिथं काय अडचण आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण आमच्याकडून समजून घेतल्या, सविस्तर माहिती घेतली। मग ती माहिती घेतल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची त्यात आम्ही त्यांना माहिती दिली की त्या महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याला कमरेमध्ये साधारणपणे 2 ते 3 इंचाचा गॅप आहे। तो गॅप आपण जेव्हा खोलून बघतो तो दिसून नाही येत, पण ज्यावेळेस आपण तो पुतळा दर्शनासाठी आपण ज्यावेळेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी ज्यावेळेस आपण वरती जातो त्यावेळेला ते आपल्याला पुष्प म्हणजे तो जो काही कमरेचा जो गॅप आहे तो दिसून येतो। आणि त्याच्यामुळे झालंय असं की 1985ला जेव्हा तो अश्वारूढ पुतळा बसवला तेव्हापासून ते 2025 आज तागायत जवळपास 40-45 वर्ष झाले। तर त्या पुतळ्याला पावसाचं पाणी पडून घोडा जो आहे, तो जो अश्व जो आहे, तर अश्वाच्या पोटामध्ये जवळपास 150 ते 200 लिटर पाणी त्या पुतळ्याच्या पोटामध्ये त्याचं साठलेलं आहे आणि तो जो पाणी आतमध्ये साठून तो आतमध्ये सडायला सुरू झालाय। आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय की सडायला सुरून ती खालची जी बाजू आहे, घोड्याची पोटाची खालची जी बाजू आहे तिथं कुजायला सुरुवात झाल्यानंतर तिला बुरसट असा प्रकार तो तिथं झालेला ते दिसून आला। आणि या सर्व गोष्टी आम्ही त्यांना ज्यावेळेस सांगितल्या मालकांना त्यावेळेस आमदार विजयकुमार देशमुख आमदार विजयकुमार देशमुख हे त्यांनी त्यावेळेस ते मनावरती घेतलं आणि म्हणलं की नाही मी स्वतः व्हिजिट करायला तिथे येईल। मग
आम्हाला म्हणले की आम्हाला पुढे पाठवलं त्यांनी. मग त्या दरम्यान त्यांनी त्या अतिरिक्त इथं आपले संदीप कारंजे असतील, संबंधित जेई असतील किंवा तो कोणी ठेकेदार असतील वगैरे या सगळ्यांना बोलवलं. जवळपास 15-20 अधिकारी वगैरे त्यांनी तिथं बोलवलं. आणि बोलवल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी ती परिस्थिती पाहिली की बाबा हे नेमकं म्हणजे पुतळ्याला जो खरंच गॅप आहे आणि जे काही अडचण झालेली आहे आणि हे धोकादायक विषय आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या अधिकाऱ्यांना आदेश दिला की हे लवकरात लवकर तुम्ही ह्या पुतळ्याच्या कामाची सुरुवात करा आणि सुशोभीकरणाचा विषय मनावरती घ्या आणि लवकरात लवकर हे संपलं पाहिजे. पण मुळात आम्हाला त्या दरम्यान लक्षात आलं की त्यांच्यासोबत चर्चा करत असताना की त्या कामाचं वर्क ऑर्डर झालं ऑलरेडी 2024ला, फेब्रुवारी 2024ला, आणि काम सुरू होतं आता जून मध्ये. इतका लेट मग इतका लेट झाल्यामध्ये आता ते काय केलेत काय हे मी ते पुढे सविस्तर आपण बोलताना मी परत सांगेन. पण ज्या वेळेला विजय देशमुखांनी ज्यावेळेस त्यांना आदेश दिले स्पष्ट, तर त्यांनी त्यावेळेस आम्हाला सरळ त्यांनी सांगितलं की इथून पुढे त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की इथून पुढे जे काही असेल विषय तुम्ही बसवगडच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करा, त्यांच्याकडे सल्ले घ्या, त्याच्यात या सुशोभीकरणामध्ये आणखी काही ऍडिशन्स असतील त्यांच्याकडे ऍडिशन्स करून घेऊन तुम्ही त्या पद्धतीचं तुम्ही नियोजन करून घ्या. सांगितल्यानंतर तो आमचं म्हणणं त्यावेळेस होतं की तात्काळ ते सुरू झालं पाहिजे. परंतु जे काही डिझाईन किंवा जे काही इलिव्हेशन त्या आर्किटेक्टनी बनवलेलं आहे त्यानुसार ते पूर्ण होण्यासाठी साधारणपणे तो लगेच एप्रिलमध्ये आपलं एप्रिल एंडला जगज्योती महात्मा बसवेश्वरांचं जयंती होती. ते म्हणले इतक्या कमी वेळेत ते शक्य नाही, कारण ते पेडिस्टल पाडणं वगैरे हा विषय होता. मग आम्ही ठीक आहे म्हटलं की पण अक्षय तृतीया झाल्यानंतर महात्मा बसवेश्वरांची जयंती झाल्याच्या नंतर सेकंड डे तुम्ही सुरू करायला पाहिजे. पण असा विषय झालेला असताना सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं ते सुरू झालं. मग त्याच्यानंतर जयंती झाली, त्या दरम्यान मग आम्ही 2 ते 3-4 दिवस गेले. 2-4 दिवस गेल्यानंतर आम्ही त्यावेळेस परत मग डायरेक्ट संपर्क साधला. ते तळीखेडे म्हणून अधिकारी आहेत, ते जे आहेत, आम्ही त्यांना संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून व्यवस्थित प्रॉपर रिस्पॉन्ड येत नव्हता. आम्ही जवळपास 5-6 दिवस आम्ही त्यांना म्हणजे प्रयत्न केला, आज बघू, उद्या बघू, किंवा माझं ऑफिसचं काम आहे, काहीतरी काम आहे, असे टेक्निकली नेहमीप्रमाणे उत्तर मिळत होती. का टेक्निकली कारण सांगायची असं काय होतं? काही टेक्निकल होते, काही टाळाटाळ वाटले. पण ज्या दिवशी मला वाटलं की हे ह्यांच्या वागण्यामध्ये किंवा बोलण्यावर टाळाटाळ जाणवते, त्यावेळेला मग मी पहिल्यांदा संदीप कारंजे सरांना फोन लावला. संदीप कारंजेंनी आम्हाला सांगितलं की जेई लेवलचा तो विषय नाही आहे, तुम्ही अकुलवार मॅडम यांच्याकडे तो विषय आहे, तुम्ही अकुलवार यांच्याशी बोलून घ्या, सारिका अकुलवार मॅडम यांच्याशी बोलून घ्या. तर त्यांना मी फोन केलो की मॅडम असं काम होत नाहीये. तळीखेड्यांना मी बऱ्याचदा बोललो आणि कारंजे साहेबांसोबत बोलल्यानंतर त्यांनी तुमच्यासोबत संपर्क साधला. ते ठीक आहे, हरकत नाही, आम्ही लवकर कृती करू. आणि तात्काळ तो माझा फोन कट झाल्यानंतर 5व्या मिनिटाला मला तळीखेड्याचा फोन येतो की कुठ्यात आपल्याला भेटायचंय, आपल्याला त्या आर्किटेक्टला भेटून आपल्याला फायनल करून घ्यायचा विषय. मग त्यांनी लगेच अर्धा तासाचा वेळ दिला आणि अर्धा तासात लगेच मी असे माझ्यासोबत माझे सहकारी आमचे शिवराज असतील, बसवराज चाके असतील आणि आणखी एका दुसरे सहकारी, अशा सगळ्यांना घेऊन आम्ही त्यानंतर त्यांनी बेत आम्हाला ज्यावेळेस कळलं की बेत नावाचे कॉन्ट्रॅक्टर त्यांना बोलवून घेतले. ते जवळपास 6 ते 7 त्यांची महापालिकेची लोक खऱ्या कामाला सुरुवात झाली. तिथून खरं ऍक्च्युअली तिथून सुरुवात झाली. आता एक महत्वाचं म्हणजे पालिकेला हे तांत्रिक अडचणी का होत्या, त्यावेळी आपण त्या अडचणी सोडवण्यासाठी जी तयारी दाखवली, त्या प्रक्रियेत महापालिकेच्या निर्णयावर कशी परिणामकारक दिसली तुम्हाला? महापालिकाकडे तांत्रिक अडचणी काय, महापालिकेच्याकडून आम्हाला असं स्पष्ट काही झालेलं नाही की बाबा आम्हाला तांत्रिक अडचणी हे आहेत ते आहेत. परंतु ज्या वेळेला आर्किटेक्ट सोबत आम्ही म्हणजे जे महेश पाटील म्हणून जे आर्किटेक्ट आहेत त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करत होतो, चर्चा करत असताना ते संबंधित जे तळीखेडे असतील, बेत असतील आणि महेश पाटील असतील, त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यातून थोडंसं ते पुतळा काढणे कसं काढायचं, कसं ठेवायचं, मग ते काय करायचं, मग ते कुठून कसं न्यायचं, ह्या संदर्भात थोडेसे त्यांचे काही मला स्पष्ट होत नव्हते त्यांच्या काही भूमिका. आणि मग हे काढल्यानंतर काय होईल, मग हे खाली घ्यायचं, हे वर घ्यायचं, म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये कसं कॉन्फिडंट जो असतो काम करण्याच्या बाबतीत तो कुठंच वाटत नव्हता. मग मी त्या दरम्यान त्यांना थोडेसे काही टेक्निकल गोष्टी विचारल्या की याच्यामध्ये ते जे पेडिस्टल आहे ते पेडिस्टलची हाईट तुम्ही कमी करणार आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही किती MM चा वार वापरणार आहे, किती डेन्सिटीचा त्याच्यामध्ये सिमेंट असणार आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही वाळू कुठल्या प्रकारचं वापरणार आहे, मग ते बारचं जे स्ट्रक्चरचं डिझाईन तुम्ही करत असताना त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या आणखीन गोष्टी त्यात ऍड करणार आहे, त्याच्या मजबूतीसाठी आता कुठले केमिकल तुम्ही वापरणार आहे, अशा काही वेगवेगळ्या गोष्टी. कारण बाजूचा जो सुशोभीकरणाचा विषय तो ब्रिक वर्क मधला विषय, पण मूळ मुद्दा आहे तो पेडेस्टलचा विषय.
ज्या पद्धतीने कोकणामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा विठ्ठल जो खूप मोठा जो संपूर्ण महाराष्ट्राला नाही संपूर्ण भारताला ज्या घटनेमुळे अति दुःख झालंय, अशा घटनेमुळं त्या घटनेचा धसका थोडा कुठेतरी त्या इंजिनियरने आणि त्या संबंधित जेईने घेतला होता. हे थोडंसं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. मग त्याच्यामुळे ते घाबरत होते असं ते जाणवलंय. आणि त्यावेळेस मी त्यांच्यासोबत टेक्निकली गोष्टी ज्या काही गोष्टी मी पॉईंट करत गेलो, मार्क करत गेलो, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नाही, आपण ह्यांची प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नाहीत. मग असं ते लक्षात आल्यानंतर मग त्यांनी बोलता बोलता घाबरतच मला म्हटले की तुम्ही एवढं म्हणतोय बरोबर आहे, पण ही जर जबाबदारी तुम्ही समाज म्हणून जर घेतली तर आम्हाला थोडंसं ह्याच्यात सहकार्य. अशा पद्धतीने तुमच्याकडे जबाबदारी अशा पद्धतीने. पण ही निर्णय प्रक्रिया जी झाली आहे ती कशा पद्धतीने झाली आहे, यासाठी काय पत्रव्यवहार झाला, किती वेळा बैठका झाल्या, याच्यामध्ये कोणत्या लोकप्रतिनिधी आपलं सहकार्य केलं, नेमकं कसं हे निर्णय प्रक्रियेपर्यंत कसे पोहोचला? आता सांगतो. आता हा मूळ टप्पा झाला की त्यांच्याकडून आम्हाला प्रस्ताव येणार तोंडी की बाबा तुम्ही ही जबाबदारी स्वीकारा. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जेव्हा जबाबदारी दिली त्यावेळेस आम्ही त्यांना त्या जबाबदारीला आम्ही म्हटलं की तुम्ही जबाबदारी स्वीकारा, म्हणते आम्ही स्वीकारायला तयार आहे. आणि मजबूतीला जमखम के बसो ब्रिगेड कधी असं लेचापेचा शब्द देत नाही किंवा असं घाबरून किंवा असं कुठलं घाबरत कुठे डिसिजन घेत नाही. एकदा बोललं कारण ते दैवतच होतं. हा दैवतच आहे. नाही, महात्मा बसवेश्वर हे ऑलरेडी आमचं दैवत जरी असलं तरी मी सोलापूर नाही, भारतातलं कुठलेही महापुरुष असू दे, त्यांची जरी जबाबदारी दिली ती पेल्याची ताकद आमच्यात. आणि फक्त बोलायचं म्हणून नाही तर ते एक उदाहरणादाखल ते आजमावून आता म्हणजे आता संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यांकडेच तो दाखवून दिलाय. तर मुळात असं आहे की त्या जे काही आपण काम करत होतो त्या कामामधले टेक्निकल एक्सपर्ट्स, त्या कामाच्या संदर्भात असलेली लोक, त्याला लागणारे सामुग्री, त्याची यंत्रणा, ह्या सगळ्यांच्या बाबतीतला नॉलेज आणि त्या संदर्भातले माणसं लोकांसोबत असलेला कॉन्टॅक्ट हा मला तिथं उपयोगाला पडला. आपले सोलापुरातले सुप्रसिद्ध मूर्तिकार शहाणे बंधू जबरदस्त कलावंत आहेत. खूप मोठं त्यांचं काम आहे, पण ते कुठंच प्रसिद्धीमध्ये येत नाहीत. त्यांनी फक्त काम एके काम असं करतात. आणि ते मुळात ते आमचेच आहेत मुळात. त्याच्यामुळं थोडंसं मी त्यांना म्हटलं की शहाणे बंधू आहे तर ते हे करतील आणि त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांचं महाराष्ट्रासोबत पंजाब, दिल्ली आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांचं काम सुरू आहे. तर आपण त्यांना काम देऊयात, ते काम करतील. त्यांनी मला एक प्रश्न विचारला की तुम्ही परगावचं काम सांगताय, लोकलचं त्यांचं काम कुठलं आहे? तर मी त्यांना लोकलचं एक उदाहरण दिलं की आपला जो घोंगडे वस्तीमध्ये 50 फुटाचा हनुमानाची मूर्ती आहे उभारलेली, ती मूर्ती त्या शहाणे बंधूंनी केलेली आहे आणि ती सिमेंटमध्ये केलेली आहे. आणि त्याचं उदाहरण त्यांना दिलं. त्याबरोबर आपले ओटगी महाराजांच्या ह्याच्यामध्ये रेणुकाचार्यांचा जो पुतळा आहे तो पुतळा पण त्यांनीच तयार केला. तोही जवळपास 108 फूट उंच आहे. म्हणजे इतकं मोठमोठे ते कामं केलेले आहेत. त्यांना अनुभव दिला, त्यांना विश्वास दिला, त्यांची माहिती करून दिली. मग त्याच्यानंतर आम्ही तिथे गेलो बैठकीला. मग तिथं बैठक आम्ही तिथं लावली. जेई असतील, संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतील. पहिली बैठक आमची झाली. म्हणजे त्या बैठकीला आम्ही 5-6 लोक होतो. त्याच्यामध्ये आमचे शिवराज, बसवराज, मी, त्यानंतर बेत आणि तळखेडे, एक 5 लोक बसून आम्ही पूर्ण त्यांच्यासोबत चर्चा केली काय काय कसं कसं आहे. आणि ते जेई इतकं म्हणजे भारावून गेले की त्यांचं म्हणणं असं की तुम्ही आमचं 50% काम हलकं करून टाकलं आणि तुमच्याकडे इतके जबरदस्त लोक आहेत, इतके टेक्निकली परफेक्ट माणसं, एक्सपर्ट्स माणसं आणि तुमच्यासोबत इतकी चांगली लोक आहेत, ह्याचा आम्हाला आश्चर्य वाटतंय म्हणून. आणि अशी लोक तुम्ही आम्हाला का भेट घालून दिली नाही? आणि मुळात तुमची भेट आम्हाला आधी व्हायला पाहिजे होती. तर ही जर भेट झाली सर, आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीतलं काम असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीतलं काम असेल, त्यावेळेस आम्हाला ते जास्त त्यांचा फायदा झाला असता. आणि मुळात आपल्या स्थानिक कलावंतांना, स्थानिक माणसांना आपण जर काम दिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं, असंही त्यांच्याकडून म्हणजे रिप्लाय आला. मग त्याच्यानंतर मग ती बैठक संपून त्यांना पहिली बैठक आम्ही ती संपवली. त्याच्यानंतर परत दुसरी बैठक बसली. याचा अर्थ एक असं म्हणता येईल का ठेकेदार जो होता त्या ठेकेदारला काम देताना त्याच्या पूर्वश्रीम कामाची काही तपासणी महापालिकेने केली नव्हती का? नाही, आम्हाला असं सांगण्यात आलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं जो काम आहे ते पुतळ्याचं काम पण त्यांनीच केलं असं आम्हाला त्यांनी सांगितलं. म्हणजे तो बाजूचं चबुतऱ्याचं वगैरे जे काही काम आहे ते त्यांनीच केलेलं आहे. मग त्यामुळे आपण एवढं त्यांच्या बाबतीतला विषय माहीत नाही.
पण नंतर ज्यावेळेस त्यांनी तो विषय सांगितल्यानंतर मग आमची परत तिसरी बैठक झाली. तिसऱ्या बैठकीला मग नेमकं काय करायचं, कसं करायचं, कधी काढायचं, मग काढून कुठं न्यायचं, काय न्यायचं, या संदर्भातला विषय झाला. मग ते म्हणजे मग ते त्या तिसऱ्या बैठकीत ठरलं. पण ते ठरल्याच्या नंतर आम्ही त्या तळीखेड्यांना एक प्रश्न विचारला आणि संबंधित आणखीन एक त्यांच्यासोबत अधिकारी आले होते, त्यांचं नाव मला माहित नाही. आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला काम करा म्हणताय, पुतळा काढायचं, नेऊन ठेवायचं, जबाबदारी आम्ही घ्यायचं, आणि उद्या काय थोडंफार काही कमी जास्त झालं तर त्याला आम्ही उत्तर द्या, ते आम्हाला समोर करणार. मग आम्ही त्यांना विचारलं की मग आम्ही त्याला अधिकृत आहोत, ह्याचा पुरावा काय? बरोबर, ह्याचा पुरावा काय की आम्ही अधिकृत आहोत? मग त्यांचं म्हणणं नाही आम्ही सांगू. मग आम्ही त्यांना म्हटलं की प्रशासकीय काम आहे, याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करत असताना प्रशासकीय कागद संबंधित अधिकाऱ्याच्या सहीशिवाय चालत नाही. त्यामुळं आम्हाला तुमच्याकडे लेखी काही जर असेल तर आम्ही जबाबदारी घेऊ, नाहीतर घेत नाही. नक्कीच, म्हणजे तुम्ही अधिकृत लेखी जबाबदारी घ्या. हा, मग त्यावेळेला त्यांनी म्हणले नाही आम्ही तुम्हाला पत्र देऊ, असं म्हटल्यानंतर आम्ही ते पत्र घेतलं. आता तुम्ही हे पत्र घेतलं नक्कीच, पण हे सगळं पटवून दिल्यानंतर ते पटवून कशा पद्धतीने दिलं आणि ही जबाबदारी तुम्हाला देताना त्यांना असं काय विश्वास तुमच्यावर वाटला की जेणेकरून नाही ही जबाबदारी पार पडू शकू? कशाच्या आधारावर त्यांना वाटलंय महापालिकेला? आम्ही ज्या पद्धतीने त्यांना कन्व्हिन्स केलं की पुतळा नेमकं म्हणजे पुतळा कसं काढला पाहिजे, कसं ठेवला पाहिजे, आणि त्याचा जो आदर सन्मानपूर्वक काढून तो कुठल्या पद्धतीने आपण अगदी म्हणजे त्याला कुठल्याही पद्धतीने त्याला धक्का न आपण कसं केलं पाहिजे या संदर्भात आणि टेक्निकल फॅक्ट्सवरती सगळ्यात महत्त्वाचं आम्ही जे काही बोललो ते फक्त आम्ही बसोभक्त आहोत म्हणून एक भावनेपोटी गेलो असं नाही, तर त्याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी, टेक्निकल मुद्दे, त्यातला अभ्यास, त्यातलं संपूर्ण ज्ञान, ह्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला असेल. त्यांनी जे प्रश्न विचारले आम्ही त्यांना जे उत्तर देत होतो त्यानुसार ते त्यांना कन्व्हे झालेलं आहे. एवढंच मला असं वाटतंय. पण बाकीचं आम्ही एवढं खूप काही असं त्यांना केलं अशातला भाग नाही. पण एक मात्र आहे की मला वाईट वाटतंय की ते अकोलवार मॅडमचं आम्ही त्याला भेटायला गेलो होतो. आम्ही त्या पुतळ्या संदर्भामध्ये सुशोभीकरणामध्ये तुम्ही काय काय वस्तू वापरणार आहे, काय काय काम करणार आहे, कुठल्या पद्धतीनं मटेरियल वापरणार आहे, हे ज्यावेळेस आम्ही विचारायला गेलो त्यांनी काही थातुरमातूर उत्तर दिली आणि ते आम्हाला बोलल्या अशा की आय एम अ बी, मी बी सिव्हिल आहे, एम सिव्हिल समथिंग आहे, ते तसली आहे, आणि माझ्या हाताखाली 10-15 इंजिनियर लोकांची टीम आहे, आम्हाला सगळं यातलं नॉलेज आहे, आम्हाला यातलं सगळं माहिती आहे, आमचं जेव्हा ठरलंय तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू, अशी बळवण केले. अहो, एक तुम्ही पदाधिकारी आहात, एक तुम्ही स्वतः आम्हाला लेखी पत्र दिलंय, तुम्ही प्रशासकीय मोठ्या पदावरती आहात, तुम्ही जबाबदार आहात, आणि एखाद्या समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा प्रतिनिधित्व आम्ही करतोय आणि समाजाचं प्रतिनिधी म्हणून आम्हाला तुम्ही पत्र दिलंय आणि तुमचं 50% टेन्शन आम्ही घेतलेलं आहे. मग एवढं मोठं तुमचं प्रेशर आम्ही आमच्या डोक्यावरती घेऊन आम्ही ते काम प्रामाणिकपणे आणि पूर्णपणे आम्ही ते मार्गी लावण्याचं आम्ही काम करत असतोय. आणि हे करत असताना तुम्ही आमची बोलवण करून तुम्ही त्या मटेरियल काय वापरणारे सांगायला तयार नाही, कुठला टाईल्स वापरणारे सांगायला तयार नाही, काय सिमेंट वापरणारे सांगायला तयार नाही, त्यामध्ये किती MM बार वापरणारे सांगायला तयार नाही, कंपाऊंड पूर्ण पाडणारे काय सांगायला तयार नाही. ते आमचं डिझाईन, आमचं इलिव्हेशन आमचं झालेलं आहे, आमचं ठरलेलं आहे, मी सांगू. ही भाषा मी असल्या अधिकार नाही पाहिलेला. जी लोक तुम्हाला मनापासून प्रामाणिकपणे सहकार्य करायला आले, ज्यांचा 1 रुपयाचा स्वार्थ नाही, आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा ज्यांनी निधी दिलाय, विजयकुमार देशमुखांनी 25 लाखाचा निधी दिलाय, मनीष काळजेंनी 40 लाखाचा निधी दिलाय, प्लस परत 35 लाख रुपये वाढीव निधी त्यांनी आणलाय. आम्ही त्या निधीच्या बाबतीमध्ये त्यांना फक्त एकच सांगितलं, तुमच्या निधीमध्ये किती आलं, काय गेलं, हा जो कॉस्ट आहे त्याच्यामध्ये नेमकं काम काय होणार आहे आणि त्या रेटनुसार, त्या क्वालिटीचा, त्या दर्जाचा जर वस्तू त्यात जर वापरला तर आम्ही काम होऊ देणार नाही, आम्ही काम जागेवर थांबू. आम्ही तिथं स्पष्ट बोललो त्यांना, तुमच्या व्यवहारामध्ये आम्हाला 1 रुपयाचं काही मात्र इंटरेस्ट नाही, देणं नाही. कारण आता पुतळा हा जर केला तर इथून पुढं 2री-3री पिढीपर्यंत हा पुतळा राहणार आहे. नक्कीच तुम्ही जे म्हणता आता की हा निधी सरकारकडून आला, याचं टेंडर काढलं गेलं, तुमचं असं काही इंटेन्शन होतं का की हा निधी यांच्याकडे जातोय आणि ते आमच्या पद्धतीने खर्च करावा, असं काही इंटेन्शन? काय संबंध काय ते कशा पद्धतीने तुम्ही ते मांडलेलं होतं, काय केलं पाहिजे असं मांडलं? आमचं म्हणणं काय की ते जे काही इलिव्हेशन तयार केलेलं आहे, आता मी तुम्हाला डिझाईन देईन, आता ते एक्झॅक्ट काय केलं ते इलिव्हेशन माझ्या हे बोलणं असतं, तुम्ही ते इलिव्हेशन तुम्ही आपल्या कॅमेरावरती दाखवा. ते जे इलिव्हेशन केलेलं आहे
बसव कल्याणच्या धर्तीवरती जो पाठीमागचा जो आर्च आहे, जो कमान केलेला आहे, तो कमान आणि बाजूला जो कंपाऊंडिंगचा जो विषय आहे, 12व्या शतकामध्ये गड किल्ल्यांचा वगैरे त्यावेळेस विषय तर तो नव्हता त्यावेळेला. तर त्यावेळेच्या हिशोबाने जांभा दगड वगैरे वापरून वगैरे तो सुशोभीकरण करणं वगैरे असं तो त्याच्यामधला तो पार्ट होता. मग त्याच्यामध्ये तो जांभा दगड वापरणार का म्हणल्यावर ते म्हणले की नाही, जांभा दगड वापरून करायचं म्हणजे त्याला जवळपास 2 वर्ष 3 वर्ष जातील, पुतळा काय पूर्ण होणार नाही, वेळेत होणार नाही सुशोभीकरणाचा. मग त्याला आपण ते सिमेट्रिकल टाईल्स वापरणार. ठीक आहे, सिमेट्रिकल टाईल्स वापरू, पण त्याच्यामध्ये ब्रिकवर किती येणार आहे, त्याच्यानंतर जे काही त्याला 15-16 जे काही ते चौकोन त्याला ते कॉलम घेऊन त्याला काहीतरी वेगवेगळे डिझाईन करणार आहे. मग त्याला किती MM चा भार वापरणार आहे, ते वापरल्यानंतर मग आतून टाईल्स म्हणजे टाईल्स आतून लावणार की बाहेरून लावणार आहे, का फक्त बाहेरून लावणार आहे, आतून लावणार नाही. मग तो जो पेडेस्टल पाडणार आहे तो पूर्ण पाडणार आहे का थोडा अर्धवट पाडणार आहे, का पूर्ण पाडून त्याच्यामध्ये परत आमची जी रिक्वायरमेंट आहे एक छोटीशी रूम करून त्याच्यामध्ये एक उत्सव मूर्ती थोडीशी आतमध्ये बसवावी, जेणेकरून वर्षातून 2-4 वेळा जेव्हा लोक जातील तिथं तर तो पुतळ्याचं त्या म्हणजे उत्सव मूर्तीचं बाहेर काढून त्याचा अभिषेक करून परत आपण तिथं ठेवू. किंवा त्यानंतर ते बाजूला CCTV कॅमेरा लावल्यानंतर त्या CCTV कॅमेऱ्याचं तिथे एक युनिट बसवलं असेल, किंवा त्या परिसरामध्ये 3-वे साऊंड बसवल्यानंतर ते 3-वे साऊंडचं तिथं साऊंड सिस्टीमचं तिथे जे काही मॉनिटर्स असतील किंवा जे काही एम्प्लिफायर्स असतील किंवा पॉवर सप्लायचा असेल तो तिथं करणं असेल. मग ह्या गोष्टी टेक्निकल फॅक्ट्स, या टेक्निकल गोष्टी आम्हाला ते माहिती करून घ्यायच्या होत्या. आणि ह्याच्यामध्ये नेमकं काय करणार आहे काय हा इंटेन्शन आमचा त्याच्यामध्ये होता. आमचा इंटेन्शन तो होता, फक्त कसं काम चालतंय ते क्वालिटीचं होतंय का नाही आणि ते कशा पद्धतीने करून घ्यायचं ही जबाबदारी आपण करतो. पण मला एक आणखी त्याच्यात महत्वाचा मुद्दा असा वाटतो की पुतळा आपण नवीन बनवू शकलो असतो, त्याच पुतळ्याचा आग्रह आणि तो पुतळा मेटलचा आहे नक्की. आता लोकांना माहिती नेमका कशाचा पुतळा आहे तो, पण तुम्ही त्या पुतळ्याचा आग्रह का धरला आणि नवीन पुतळा बनवू शकलो असतो का तो त्याच पुतळ्याचा आग्रह धरला? सर, विषय असा आहे की तो पुतळा, त्या पुतळ्याचं जे सौंदर्य आहे आणि महात्मा बसवेश्वर ज्यावेळेस लिंगैक्य झाले त्यावेळेस त्यांचं वय, त्यावेळेस त्यांचा चेहरा आणि त्यांचं त्यावेळेस शरीरयष्टी हा तो त्या समकालीन त्या वेळेला तो मॅच होणार आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, तो पंचधातूपासून बनवलेला आहे आणि ख्यातनाम मूर्तिकार सारंग सरांनी तो अप्रतिम पुतळा बनवलेला आहे. आणि तो पुतळा जो आहे तो पुतळा पूर्णपणे 12 mm जाडीचा आहे, जाडी पूर्ण 12 mm. 12 mm फक्त असं नाही की ह्या बोटाजवळ आहे म्हणून 12 mm असं नाही, तर पूर्ण जो काही त्याच्यामध्ये जो काही बनवलेला आहे तो बनवलेला पूर्ण म्हणजे जर समजा त्याच्या मनगटाचे जी काही आतमध्ये जर समजा पोकळ आहे, जर जाडी इथली जर 12 mm असेल तर याची 12 mm आहे. त्याच्या जर समजा तुम्ही चेहऱ्याजवळ आहात तर चेहऱ्याच्या आतून पण जो काही आपण पाठ बनवतो तो पण 12 mm. तुम्ही तो त्याच्याबरोबर तुम्ही जर त्या घोड्याच्या जे खूर असतात, खूर आहे त्या खूर जवळ गेला तर तोही 12 mm आहे. म्हणजे पूर्ण 12 mm ची मेटलच्या ह्याच्यापासून बनवलेला आहे. आता तुम्ही आता कुणी जर त्या पुतळ्याजवळ गेले, त्या पुतळ्याजवळ जाऊन जर त्या घोड्याच्या पोटावरती जर हात मारला तर तुम्हाला जो पोकळ असताना जो टन टन असा जो आवाज येतो तो आवाज अजिबात येत नाही. हा वैशिष्ट्यच आहे त्या पुतळ्याचं. कर्नाटक कशा पद्धतीने म्हणजे असं का होतं? कारण आपण मारला की आवाज येतो. कसं आहे की आपण कुठल्याही वस्तू घेऊ दे, कुठल्याही प्रकारची वस्तू आपण घेणार, एखादा डेरा आपण घेतो तो आपण कुठं मारतो त्याचा आवाज येतो. म्हणजे रिकामा जो आतल्या बाजूला रिकामा असेल तर त्याचा आवाज येतो. पण तो त्या पुतळ्याच्या आतून आवाज न यायचं कारण काय, तर त्याची जी जाडी, त्याला वापरलेलं मटेरियल, त्याचा असलेली क्वालिटी, ह्याच्यामुळं त्याचा आवाज आतून तसा येत नाही. आणि दुसरी गोष्ट महत्वाचं काय, तो पुतळा इतका सुंदर आहे की महाराष्ट्रात काय कर्नाटकात पण त्या पद्धतीचा सुंदर मूर्ती नाही आहे. इतकं सुंदर ते बसवेश्वरांची मूर्ती आहे सर. आता ही मूर्ती जी आहे तुम्ही आताच म्हणाल की 12 mm चा पुतळा आहे, पण ते असे काय त्याचे भाग आहेत का, वेगवेगळे भाग काय असे? हा, आता कसं आहे की ज्या वेळेला त्यावेळेस काही हे दळण ज्यावेळेस पुतळा मुंबईहून ज्यावेळेस बनवून इथं आणले त्यावेळेस काय मला वाटत नाही की मुळात माझा जन्म 1984 आणि माझ्या जन्माच्या वेळेला मी वर्षाचा होतो त्यावेळेस तो पुतळा बसवलेला आहे. त्यामुळं त्यावेळेला दळण वळणाची साधनं काय असतील माहित नाही. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस चौकशी केली तर त्यावेळेला ते साधारणपणे दोन भागांमध्ये तो पुतळा आणला गेला मुंबईहून. मग तो रेल्वेने आणला का ट्रकने आणला तो मला माहित नाही, पण ज्यावेळेस मी त्याची सखोल माहिती घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितले की हा पुतळा 2 भागामध्ये आणला होता. कमरेच्या वरचा भाग एक आणि कमरेच्या खालचा एक भाग, अशा 2 भागामध्ये त्यांनी तो पुतळा आणला होता. आणि तो पुतळा आणल्याच्या नंतर ज्यावेळेस ते चबुतऱ्यावरती सेट केलं गेलं, सेट केल्याच्या नंतर मेल फिमेल सिस्टीम सारखा तो आतमध्ये जो मी जे म्हटलं ना तुम्हाला की तो पोटामध्ये गॅप आहे, तो पाणी त्याच्या आत जातं,
त्या गॅपमध्ये बसवून त्याच्यावरती ते वेल्डिंग करून त्यात बसवलं गेलं, असा तो विषय सर. मग हे पाणी जायचं म्हणजे मग त्यावेळेस मॅच झाला नाही किंवा काय नाही नाही, तो मॅच झाला म्हणजे कसं आहे की ज्यावेळेस इतक्या लांबून त्यावेळेस मूर्ती आणतात कास्टिंग करून, त्यावेळेस त्यांनी तिकडून इथं घेऊन आले, त्यावेळेस ज्यावेळेस आतमध्ये बसवलं गेलं तर तो गॅप तो ऑलरेडी त्यांनी ठेवलेला होता. पण तो ते गडबडीत त्यांच्याकडून राहून गेलाय का त्यांनी ते वरचं डिझाईन तसंच ठेवलंय हे माहित नाही. पण तो बाजूला कमरेची जी बाजू येते त्यांनी समोरून पत्रा लावलेला आहे त्याला, म्हणजे जो कंबरपट्टा आपण म्हणतो तो कंबरपट्टा त्यांनी तो लावलेला आहे. आणि तो कंबरपट्टा हा बाजूने त्याच्या आतमध्ये महाराजांचं कंबर आतमध्ये गेलेला आहे, कंबरपट्टा बाहेर आहे. मग त्या गॅप मुळे समोरून दिसून येत नाही, पण आतमध्ये बसवलं तर त्यांनी जे काय ज्यामध्ये वेल्डिंग भरलेलं आहे त्या वेल्डिंग मुळे ते गॅप ते पाणी पाणी द्यायचं. मग आता हे जे आपण नूतनीकरण करतोय ह्याच्यामध्ये सगळं गॅप भरून निघणार आहेत का? हो, आता आपण मूर्ती आता हे नूतनीकरण जे आपण करणार ह्या नूतनीकरणामध्ये मागच्या म्हणजे 1985 पासून हे ज्या मूर्तीला दरवर्षी कलर करणं असेल किंवा जे काय असेल त्याच्यामुळे जवळपास अर्धा 1 इंचाचा चेहऱ्यावरती पूर्ण पुतळ्यावरती तो लेअर चढलेला आहे रंगाचा. आपण काय करणार आहोत आता ते पूर्ण रंग खरडून काढणार आहोत. रंग खरडून काढल्यानंतर त्या पुतळ्याचं ऍसिड वॉश करणार आहोत. ऍसिड वॉश करून पूर्ण पुतळा अगदी पंचधातू जसं चकाकी असते ते पूर्ण चकाकी आणणार. ते चकाकी आणल्याच्या नंतर जो आता गॅप आहे, जो कमरेला गॅप पडलाय तो 1 इंचा जो गॅप आहे, 1-2 इंचा जो गॅप आहे, त्या 2 इंचा गॅपला आपण पूर्ण परत नवीन त्याला कंबरपट्टा करतोय. जो तो त्याला पूर्ण पॅक करेल तो पुतळ्याच्या आतमध्ये पाणी जाणार नाही. आणि एका ठिकाणी असं मूर्तिकार आपले जे काही मूर्तिकार आहेत त्यांच्यासोबत बोलल्यानंतर त्यांनी म्हटलं की आपण एका ठिकाणी बारीक असं छोटासा एक डॉट करूयात की ज्याच्यातून पाणी जरी आत भविष्यात गेलं तर ते पाणी पूर्ण थांबणार नाही, पूर्ण झिरपून जाईल. नक्कीच. आता हा जो प्रयोग आपण महापालिकेनं राज्यामध्ये पहिल्यांदाच केलेला आहे, हा प्रयोग राज्यामध्ये इतर शहरामध्ये होऊ शकतो का आणि त्या निर्णय प्रक्रियेला काय महत्वाचं आहे असं आपल्याला वाटतं? मुळात कसं आहे की आता ज्या पद्धतीने आज समजा एखाद्या सामाजिक संस्थेने जबाबदारी दिली, जो जबाबदारी घेणारा आहे त्या जबाबदारी घेणाऱ्या माणसाला जर त्यातली जर माहिती असेल तरच तरी जबाबदारी घ्यावी. नाहीतर एखाद्याने जबाबदारी घेतली आहे म्हणून मी घेतो ते योग्य नाही. त्यासाठी काय सल्ला हवं? आता ठीक आहे, आता अधिकृतरित्या महानगरपालिकेनं एखाद्या सामाजिक संघटनेला ही जबाबदारी अधिकृतपणे दिलेली आहे. त्या माहीत आता म्हणाल की माहीत असेल त्याने जबाबदारी घ्यावी, पण याचा असा फायदा का होऊ शकतो की एखादी मूर्ती उभारते आणि ती सामाजिक संघटनेला देखरेखीसाठी अधिकृत जबाबदारी दिली जाते, त्याच्यामुळे काय फरक पडतो? त्याच्यात फरक असा पडतो सर की एक सगळ्यात महत्वाचं काय की एक तर सगळ्यात महत्वाचं प्रशासनाचा जो ताण आहे, जो सामाजिक सलोखा जो प्रकार आहे आणि महापुरुषांच्या मूर्तीची विटंबना असेल किंवा काय असेल तर त्या बाबतीतले जो प्रशासकीय ताण असतो तो प्रशासनाचा ताण 100% कमी होतो त्याच्यामध्ये. आणि ती जबाबदारी ते संस्था स्वीकारल्यामुळे ती संस्था पूर्ण दिवस रात्र त्या पुतळ्याच्या निगराणीमध्ये राहते. सगळ्या हा फायदा महाप्रशासनाला आहे. ह्याच्यामध्ये ज्या संघटनेने जबाबदारी घेतलेली आहे त्या संघटनेला 1 रुपयाचा फायदा नाही आहे, उलट पदाचे पैसे घालायचे. आता आम्ही तिथं पुतळा नेऊन बसवले तर 4 कॅमेरे लावले, पुढून मागून उजवीकडं डावीकडं, कुठून काय झालं काय पडलं केलं तर ह्याच्या बाबतीत काय कुठला विषय होऊ नये म्हणून. मग आता हे जे ताण होतं हे ताण ऍक्च्युअली कोणाचं आहे? ही जबाबदारी कोणाची आहे? प्रशासनाची. मग ती जबाबदारी कोणी घेतली? आपण दिली. म्हणजे त्यांनी काय केले, त्यांनी अधिकृत दिले खरं, पण त्यांनी त्यांची जबाबदारी झटकून त्यांनी आमच्यावर दिली. म्हणजे जसं की उदाहरण म्हणजे माझी टोपी काढून डोक्यावर घातलो असा तो प्रकार आहे. म्हणजे साधा ह्याला कारण म्हणता येईल की जे शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा पडला म्हणजे कोसळला तो पुतळा, म्हणजे निकृष्ट तऱ्हेचं काम झालं होतं. ही जबाबदारी शासनाकडे व्यवस्थित निभावली गेली नाही किंवा तिथे कोणती संघटना काम करत नव्हती, त्यामुळे तो प्रकार घडला. आणि तो प्रकार घडू नये म्हणून ही योजना खरंच आदर्श म्हणता येईल. याला आदर्श एक आदर्श उत्तम उदाहरण म्हणून आपण हे सोलापूरचं देऊ शकतो असंच म्हणावं लागेल. 100% नक्कीच. आता मला सांगा की आपण काय आवाहन कराल की ज्या संघटना काहीतरी विटंबना झाली की गोंधळ घालणे, आंदोलन करणे, वातावरण घडवून करणं, अशा काही बऱ्याच संघटना आहेत, पण त्या मूर्तीचे जतन करावं, त्या मूर्तीला आणखी कसं सुशोभित करता येईल आणि त्याची आणखी किती मजबूतीकरण राहील ह्या भूमिकेतनं त्या सामाजिक संघटनेनं आंदोलनाऐवजी असं काय करता येईल, असं काय तुम्ही सांगाल? आम्हाला एक अनुभव असा आला आहे की ज्यावेळेस तुम्ही सकारात्मकरित्या प्रशासकीय लोकांसोबत मूळ जबाबदार जी लोक आहेत त्यांच्यासोबत तुम्ही ह्या संदर्भात चर्चा करता, सकारात्मक चर्चा करता, त्याच्यामध्ये फक्त कुठल्याही पद्धतीनं अरेरावी न करता, कुठल्याही पद्धतीनं मीपणा न आणता, अहमभाव न आणता,
ज्यावेळेस आपल्याला जो हेतू साध्य करायचा आहे तो हेतू साध्य करून घेण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकारी, संबंधित लोकप्रतिनिधी पण तेवढेच, त्यांच्यासोबत पण ते हेल्दी कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे. जसं आम्ही विजयकुमार देशमुखांसोबत आमदार आपले विजयकुमार देशमुखांसोबत आम्ही हेल्दी कम्युनिकेशन ठेवलं. ते हेल्दी कम्युनिकेशन तुम्ही लोकप्रतिनिधी पण सोबत पण पाहिजे, हेल्दी कम्युनिकेशन जो प्रशासकीय लोकांसोबत पण पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं, एखाद्या कामाच्या अडचण निर्माण करण्यापेक्षा ती अडचण कसं दूर करू शकतो आणि ती अडचण दूर करून घेऊन स्वतः आम्ही फक्त तुम्हाला अडवून आला होता, ह्यातनं आम्ही तुम्हाला सपोर्ट करून कुठल्या पद्धतीने हे काम सोपं, सुलभ, लवकरात लवकर आणि सुंदर आणि जोरात होईल ह्याच्यासाठीच्या बाबतीतलं जे प्रॉपर कम्युनिकेशन पाहिजे हे जर ठेवले तर मोर्चे किंवा आंदोलनं करायची गरज पडत नाही. पण जर समजा अकलोर मॅडम सारखे जर थोडेसे ॲरोगंट लोक जर असतील, प्रशासकीय अधिकारी जर असतील, मी सारखं का नाव घेतो त्यांचं, याच्यामध्ये कारण असं आहे की ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदाच त्यांना आम्ही भेटायला गेलो त्यावेळेस आम्हाला बोलताना त्यांनी एक प्रश्न आम्हाला म्हटले होते की तुम्ही कुणाची माणसं आहे, म्हणजे कोणत्या नेत्याची किंवा कोणत्या नेत्याची माणसं. हा प्रश्न हा एका एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यानं विचारावं, शेम आहे. नक्कीच. आणि हे न शोभणार आहे. एकतर त्यांना महत्वाची जबाबदारी काय कळत नाही. तुमचं प्रेशर आम्ही घेतलंय, तुमच्या डोक्यावर वजन तुम्ही आमच्या डोक्यावरती ठेवलंय आणि ते वजन आम्ही घेऊन चाललो आणि तुम्ही आम्हाला उलट बोलताय. अरे कुठली भाषा आणि याचा अर्थ असा झाला की एखाद्या सर्वसामान्य, भले तुम्ही आम्हाला पत्र दिले, तुमचं आम्हाला प्रेशर आम्हाला दिले, आम्ही घेतलो, आम्हाला हौस आहे, आम्ही म्हणून केलं, पण तुम्ही ज्यावेळेस तुमचं प्रेशर आम्ही घेतलेलं आहे, आमचा अधिकार होत नाही. ठीक आहे, आम्ही कोणाची माणसं असू दे नसू दे, कुठल्या नेत्याने सांगू दे नाही सांगू दे, पण आम्हाला ह्या व्यासपीठावर मला एक प्रश्न विचारायचा आहे की महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, तुमचं प्रेशर आम्ही घेतो, तुमचं प्रेशर आम्ही घेऊन आम्ही काम करतो, आम्ही दिवस रात्र इथं राबतो आणि तेही निस्वार्थपणे 1 रुपयाचा आमचा ह्याच्यामध्ये काही संबंध नाही आहे आणि काहीच कुठल्याच पद्धतीचा विषय नाही आहे. असं असताना तुम्ही फक्त तिथं काय काम करणार आहे, वास्तविक तो जो टेंडरचा प्रोसेस जो झालेला आहे तो फेब्रुवारीतला आहे 2024चा. आता काम सुरू होत आहे 2 जून 2025ला, 1.25 वर्षानंतर काम सुरू होत आहे. ते पण कधी, ज्यावेळेस 1 मार्चला आम्ही स्थानिक आमदार विजय देशमुखांकडे आम्ही पत्र दिल्यानंतर, संबंधित लोकांना बोलवल्यानंतर, बरं त्याच्या अगोदर जगदीश पाटलांनी काम केलं होतं. जगदीश पाटलांकडे आम्ही 2 महिने खेटा मारले, आम्हाला 2 महिने त्यांनी आम्हाला नादा लावले. त्यांनी त्यावेळेला 1.5 कोटीचा प्रस्ताव आम्ही स्वतः तयार करत होतो. मी आणि आमचे शिवराज त्यांच्या ऑफिसला 2 तास बसून आम्ही चर्चा केली होती. खूप सुंदर, खूप गोड बोलले, खूप गोड बोलले. यांच्या बाबतीत आम्हाला एवढा आनंद आहे, यांच्या बाबतीत आम्ही खूप बसवेश्वर महाराजांसाठी असू दे, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी असू दे, आम्ही अर्धा करायला काम तयार आहे. जिल्हाधिकारी नाही, माझे नगरसेवक, आम्ही त्यांच्याकडे जाऊन बसलो. आमचं तर काही राजकीय भावना नव्हतं त्यांच्याकडे गेल्यानंतर. त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, काही जवळचे मित्र असतील किंवा काही नेते असतील ते डीपीडीसी मध्ये होते. त्यांना मी विनंती केली होती की बाबा आपल्याला बसवेश्वर पुतळ्याचा सुशोभीकरणाचा विषय करायचा आहे आणि त्या संदर्भात आम्हाला निधीचं बघा. कारण हे काम आम्ही पहिल्यांदा त्याच्या आधी आम्ही तो वीरशैव भवनचं जो काम आहे, वीरशैव भवनचं 1.5 कोटीचा प्रस्ताव मी स्वतः मंजूर करून दिलाय. संतोष भाऊ पवार असतील, जुबेर बागवान असतील, यांनी तो पूर्ण विषय केलेला आहे. महेश कोटेंच्या माध्यमातून अजितदादांच्या निधीतनं तो 1.5 कोटीचा वीरशैव भवन सुरू होत आहे. हे झाल्याच्या नंतर आमची इच्छा होती की तो बसवेश्वर महाराज पुतळ्याचा सुशोभीकरणाचा विषय व्हायला पाहिजे. तर 1.5 कोटीचा प्रस्ताव आम्ही स्वतः तयार केला होता. पण तो तयार केल्यानंतर आम्हाला असं सांगितलं गेलं होतं की त्या कंपाऊंडचं सुशोभीकरणाची जबाबदारी जगदीश पाटलांनी घेतलेली आहे, त्यांनी त्याला निधी मंजूर केलेली आहे, तर तुम्ही त्यांच्यासोबत एकदा कन्सर्न करा, त्यांच्यासोबत चर्चा करा, तर ते तुम्हाला सांगतील. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी कुठलं तरी डिझाईन दाखवलं, कुठले तरी आर्किटेक्ट आहेत, ते खूप मोठे आर्किटेक्ट आहेत असं त्यांनी सांगितले आणि त्यांच्याकडनं आम्ही ते डिझाईन तुम्हाला पाठवतो म्हणले आणि मी तुम्हाला सांगतो वगैरे असं म्हणले. आम्ही त्यांच्याकडे जवळपास 2 महिने खेटा घातले, 2 महिने. शेवटी ते काय आम्हाला त्यांनी काय ते दिलं नाही. आम्ही तुम्हाला कव्हरिंग पत्र देऊ, कव्हरिंग लेटर देऊ, असे खूप सुंदर आम्हाला असे खूप छान असे त्यांनी आम्हाला बोलले. आम्ही जर भाळून गेलो, आपल्याला एवढं सहकार्य करतात म्हटल्यानंतर. पण नंतर डीपीडीसीची बैठक ज्यावेळेस ऐन तोंडावर आली त्यावेळेला आम्हाला विचारलं गेलं तुमचं प्रपोजल तयार झालं का, आमच्या पाठीमागे लागले. विचारल्यानंतर शेवटी नाही आलं, आमच्या आम्ही एक प्रस्ताव तयार केला, द्यायला निघाल्यानंतर मग आम्हाला ते पाठवतात की नाही मी तुम्हाला कव्हरिंग लेटर देतो घ्या आणि ते डिझाईन हे पाठवले अशा पद्धतीचं आहे. ते
तो त्रास आम्हाला त्यावेळेस पहिल्यांदा झाला होता. आपण आता आजचा हा उपक्रम आपण राबवताय म्हणजे महत्वाचं चांगलं काम कार्य करताय की जे राज्यामध्ये आदर्शवत होणार आहे. तर राज्यातल्या काही संघटना अशा पुढे येऊ शकतात का? नाही आल्या तर त्यांनी काय प्रिकॉशन घ्यावे? सर, सगळ्यात महत्वाचा विषय मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने अरेरावी किंवा अरेगसिलेट होता एक दूरदृष्टिकोन ठेवून किंवा आपण आपल्या महापुरुषांच्या बाबतीतलं स्मारक काय पद्धतीचं असावं एक आदर्श होण्यासाठी स्वतः एक दूरदृष्टी ठेवून त्याच्या बाबतीत एक विजन ठेवून त्याच्यावरती काम करून जर तुम्ही लोकप्रतिनिधी आणि यांच्याकडे प्रशासनाकडे जर पाठपुरावा केला तर ते योग्य होईल. तेच योग्य आहे. बसव ब्रिगेडवर ही मोठी जबाबदारी, एक शासकीय जबाबदारी महापालिकेनं अधिकृतरित्या तुम्हाला या आपल्या जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची नूतनीकरण आणि परिसर सुशोभीकरणाचे जे कार्य दिलेली जबाबदारी दिलेली आहे. असं काय संघटनेनं आतापर्यंत काम केलं? संघटनेनं आतापर्यंत कोणकोणती कामं केली? सर, सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की बसव ब्रिगेड ही फक्त सोलापूर जिल्ह्याची किंवा शहराचा विषय नाही आहे. बसव ब्रिगेड ही राष्ट्रीय संघटना आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणा आणि कर्नाटक या 4 राज्यामध्ये कार्यरत आहे. आणि आमचे जे आहेत सर्वेसर्वा माननीय ॲडव्होकेट अविनाशभाऊ भुसीकर याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 2005 पासून संघटना काम करते आहे. आणि बसव ब्रिगेडने आत्तापर्यंत ज्या ज्या विषयांमध्ये पुढाकार घेतला आहे, उदाहरणार्थ लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यता आणि अल्पसंख्याक दर्जा मिळवणं याच्यासाठीचा प्रयत्न असेल, त्यानंतर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ मिळवणं असेल, त्याबरोबर महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा आपल्या विधिमंडळामध्ये अश्वारूढ पुतळा बसवण्याच्या बाबतीतला असेल, नांदेडमध्ये ज्या पुतळ्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्यासाठी जवळपास 2-4-5 लोक समाजाचे बलिदान गेले. त्या 2 एकरामध्ये बसवेश्वर महाराजांचा स्मारक बांधण्याची जबाबदारी किंवा जे मिळालं ते आपल्या बसवपेठेमुळे मिळालेलं आहे. आज सगळ्यात महत्त्वाचं जे आमच्या युवकांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, जो आज महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ जे स्थापन झालं हे फक्त आणि फक्त हे बसवपेठेमुळे झालेलं आहे. आमच्या अगोदरच्या ज्या काही मोठ्या संघटना असतील, मोठ्या म्हणणार नाही मी त्याला, ते मानाने मोठे असतील किंवा पदाने मोठे असणारे लोक तिथं असतील, त्या लोकांनी कार्ड टू कार्पेट राहून काम केलं आतापर्यंत. फक्त निवेदनं देणं, पत्र देणं इथपर्यंत मर्यादित राहिले. परंतु 4 वर्षापूर्वी बसव ब्रिगेडच्या माध्यमातून, पुढाकारातून, अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या माध्यमातून ज्या वेळेला मुंबईला मोर्चा निघाला हजारोंचा, त्या मोर्चाचं फलित म्हणून हे महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ आपल्याला मान्य झालं. त्यानंतर परत आपल्याला महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा विधान भवनामध्ये बसवण्याचं परवानगी मिळाला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. आणि स्थानिक पातळीवरचं जर बघायला गेलं तर इथलं कुंभार विस्मध्ये आता वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचं भवन सुरू आहे. त्या भवनची मान्यता मिळवून देण्याचे पूर्ण काम आपण केलेलं आहे. आणि सगळ्यात मोठी संकल्पना अमित उडुगेची आहे. अमित उडुगे म्हणजे बसव ब्रिगेडची आहे. आणि ही ऍक्च्युली आपल्या त्यात संकल्पना अशी होती की पहिल्या म्हणजे जो ग्राउंड फ्लोअर येतो, ग्राउंड फ्लोअरला सांस्कृतिक भवन, दुसऱ्या मजल्याला अभ्यासिका आणि तिसऱ्या मजल्याला समाजातील जी काही गरजवंत विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातले त्यांच्यासाठीची राहण्याची नाममात्र दरामध्ये वसतिगृहाची सुविधा करावी असा तो संकल्प होता. पण तो नंतर काही गोष्टी तिथल्या ते राजकारण आणि ते त्या लोकांचा ते काय पटलं नाही, त्याने ते केलं. पण ते जे मंजुरी मिळवून द्यायचं काम होतं ते बसव ब्रिगेडने केलं. दुसरा मुद्दा आपण हातात घेतला तो महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळ्याचा विषय, जो आपल्या माध्यमातून होत होता. पण ते थोडंसं त्यावेळेस प्रस्ताव केला तर जगदीश पाटलांनी आम्हाला मिसगाईड केलं. त्यांनी आम्हाला काही चुकीची माहिती दिली किंवा चुकीची म्हणण्यापेक्षा आम्हाला सहकार्य करतो म्हणून त्यांनी सहकार्यच केलं नाही. त्यामुळे सरकार इकडे तिकडे झाल्यानंतर ते आमचा विषय राहिला. पण ते विजयकुमार देशमुख यांनी तो विषय करून घेतला. ठीक आहे, शेवटी तूप कुठं का पडायचं, वाटेत पडते किंवा ताटात पडते, पोटात गेलाय. त्यामुळं आम्हाला आनंद आहे. विजयकुमार देशमुख मालकांनी तो जे काही पुतळ्याचं जे काही 1.5 कोटी मंजूर करून आणले पैकी त्यातलं थोडा आधीने त्यांनी दिला, नंतर तो विषय करून घेतला, त्याच्यामुळे पुतळ्याचं काम सुरू झालं, याचा आनंद झाला. त्याच्यानंतर आम्ही महत्वाचा विषय हातात घेतला तिसरा, तो जुळे सोलापूरमध्ये
40,000 स्क्वेअर फूट जागेमध्ये आपण बसो उद्यान तयार करणं आणि त्या बसो उद्यानामध्ये जवळपास हुतात्मा स्मृती मंदिरासारखा एक सभागृह, त्यानंतर परत एक अभ्यासिका आणि एक छोटंसं एक अनुभव मंडप, अशी आपली एक संकल्पना आहे. त्याच्या बाबतीतला आपला विषय सुरू आहे. त्या मागणीच्या संदर्भातला ऑलरेडी निधी येऊन पडलाय. अच्छा, थांबलं कुठं? जागेसाठी थांबलं. प्रशासनाची जी जागा आम्ही जी मागणी करतोय त्या जागेवरती बऱ्याच लोकांचा डोळा आहे आणि ती शासकीय जमीन एखाद्या समयासाठी किंवा एखाद्या संस्थेच्या मागणीनुसार आम्ही का द्यावं, हा विषय त्याच्यामुळे तो रखडलेला विषय. आम्ही प्रचंड प्रयत्न करतोय. हे विषय झाले स्थानिक पातळीवरचे, राज्य पातळीवरचे, समाजाच्या फायद्याचे. आता समाजासाठीचे जे आंदोलनाचे जे विषय आहेत त्या आंदोलनामध्ये परवाच आम्ही जो आपले ग्रामदेव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या ईशान्य दिशेला असलेला जो सार्वजनिक शौचालयाचा जो विषय होता, तो विषय समाजातील काही लोकांनी सुरू केला होता. आमचे सहकारी राजशेखर बुरकुले समाजाचे ते पण कार्यकर्ते आहेत, त्यांनी तो विषय सुरू केला होता आणि एका दैनिकांनी त्याला उचलून धरला होता विषय. आम्ही पण ती बातमी हो यस हो हो मला वाटतं सर, आपण एकमेव आपलं न्यूज चॅनल असं आहे की ज्यांनी ह्याची दखल घेऊन की बाबा ह्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना ह्याच्यामध्ये आपण सहभागी करून घेतलं. आणि बौद्ध समाजाचे आमचे जे मित्र आहेत अजित गादेकर आणि आमचे संजय मनसोडे, ह्या लोकांनी आम्हाला याच्यामध्ये जवळपास 200-250 लोक मित्रांनी मिळून आम्हाला पाठिंबा दिला. त्याचे व्हिज्युअल्स तुम्ही लावलेत, ते व्हिज्युअल्स आपण सोशल मीडियावर टाकलेत. पण मुळात असा विषय आहे की ते जे आम्ही आंदोलन उभं केलं होतं, ते आंदोलन करताना काय आम्ही उगाच असं करायचं म्हणून नाही केलेलं. ज्यावेळेला 20 ते 25 वेगवेगळ्या संघटना हे ज्यावेळेस आयुक्तांना पत्र देतात, संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देतात, त्यावेळेस कुठलीच दखल घेत नाही. आणि ते संबंधित दैनिक असतील किंवा आमचे ते सहकारी असतील विजय बुरकुले, त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही ते जवळपास आम्ही त्यांना वेळ मागितला की हा शौचालय निघू शकतो का नाही, टेक्निकल फॅक्ट्स काय, ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी जवळपास आम्ही एक 15 दिवसाचा वेळ घेतला. 15 दिवसाचा वेळ घेतला आणि त्याच्यामध्ये अभ्यास केला आणि याला काय वेळी जायचं हा आम्ही विषय केला. काही लोकांनी म्हणजे सह्याचं मोहीम घेऊ, काही लोकांनी असं घेऊ, तसं वेगवेगळे आपण मग आंदोलन करू, ठिय्या आंदोलन करू, ते करू, असा विषय चालू होता. पण माझ्या डोक्यात असं होतं की आपण हा जो उपक्रम करतोय की एक कोणीतरी येतोय, पत्र देतोय अधिकाऱ्यांना, फोटो काढतो, पेपरला बातमी छापतो, विषय संपला. पण हा विषय मोठा होत नाही. हे जे चळवळ किंवा हे जे काय आंदोलन आहे ह्याला चळवळीचं रूप आलं पाहिजे. ह्याला चळवळीचं रूप आलं आणि हे लोकांच्या घराघरात मनामनात. आणि सिद्धरामेश्वर जे आहेत हे कुठल्या जाती धर्माचा विषय नाही आहे आणि कुठल्या जातीचा तो मक्ता घेतलेला नाही आहे. ग्रामदैवत म्हणून आपण त्यांना पूजतो, तर त्या सर्व जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, सर्व प्रकारच्या लोकांचा तो इष्ट आहे, आराध्य आहे. तर अशा वेळेला आपण लोकचळवळ काय उभं केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, हे ज्यावेळेस आम्ही चर्चा करत होतो, आमचे सहकारी, आमचे शहराचे कार्याध्यक्ष शिवराज विभूते यांचं म्हणणं आलं की आपण पत्र मोहीम करू. म्हणलं पत्र मोहीम करायचं म्हणजे काय करायचं, त्यामुळे आपण एक लोक सह्याच मोहीम करतात, आपण पत्राची मोहीम करू. म्हणलं पत्राची मोहीम म्हणजे काय, ते म्हणले की आपण एक आयुक्ताच्या नावाने एक पत्र तयार करू आणि त्या आयुक्ताच्या नावाने पत्र तयार केल्यानंतर त्याच्यावरती प्रत्येक व्यक्तीचं नाव असेल, त्याचा मोबाईल नंबर आणि सही असेल. म्हणलं मोबाईल नंबर का, त्यांचं म्हणणं असं ना की मोबाईल नंबर दिल्यानंतर त्या ह्याच्यातलं त्या आपण जे काय पत्र आपण देणार त्यातलं कुठलंही एखादं पत्र त्यांनी घ्यावं, त्या अधिकाऱ्यांनी त्या नंबरला फोन करावं किंवा तो खरंच तू सही केलास का नाही, आम्ही जे केलं ते फेक केलंय का डेडिकेटेडली टाइम देऊन आम्ही त्याच्यामध्ये खरंच काम केलं, हे कळण्यासाठी म्हणून आम्ही आपल्याला ते नंबर घ्यायचा. म्हणून ठीक आहे. मग ते विषय होता, मग काय करायचं, 10,000 लोकांचं करूयात असं त्यांचं म्हणणं आलं. पण थोडंसं काय त्याला आवाका करणं आणि चळवळ वाढवणं याच्यासाठी म्हणून म्हटलं की आपण 1,00,000 पत्राच्या सह्याची माहिती घेऊ. मग लगेच त्याला ते तयार झाले आणि सोबतचे जे काही पदाधिकारी, आमचा राहुल असेल, आमचा अविनाश असेल, दत्ता असेल, त्यानंतर भरत असेल, त्यानंतर जतीन असेल, आमचं सांगोल्याचे अध्यक्ष स्वप्नील असेल आणि बरेच अजून वेगवेगळे असे कार्यकर्ते असतील, ह्या लोकांनी म्हटलं की आपण करूयात, आपण 1,00,000 पत्राची आपण मोहीम करू शकतो आणि आपण यश मिळवू शकतो.
असं म्हटल्यानंतर आपण तो विषय सुरू केला. पण त्यावेळेला आम्ही काम सुरू केलं 13 मार्च 2025ला आम्ही सोमवार सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये सकाळी 9ला सुरू केला आणि पहिल्या दिवशी आम्हाला जवळपास 8,500 लोकांनी साईन दिली. अरे वा. 8,500 लोकांनी. तिथून जे सुरुवात झालं, लोक कोण 10 म्हणजे कोण 200 पत्र घेऊन गेले, कोण 100 पत्र घेऊन गेले, कोण 500 घेऊन गेले, कोण 1000 घेऊन गेले. असे घेऊन जाऊन त्या लोकांनी आम्हाला जवळपास 45 ते 60,000 माफ करा 60,000च्या आसपास पत्र आम्हाला आमच्याकडे पोहोच झाली. आणि ते पोहोचत असताना ती चळवळ एवढी भयंकर झाली, काही दैनिकांनी तर त्याला पूर्ण मोठ्या प्रमाणात उचलून धरलं. कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या लोकांना सोबत घेतल्यानंतर त्यांनी जे काही उत्स्फूर्तपणे ह्यांनी जे साथ दिला हे पहिल्यांदा घडलंय. आणि जे काही घडलंय जसं बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीतलं ऐतिहासिक काम जे आपण जसं करून दाखवलं, तसं एका दैनिकामध्ये छापून आलं होतं की सोलापूरच्या इतिहासातील पहिली घटना अशी असू शकते की ज्याला जवळपास 50,000 ते 60,000 लोकांच्या सह्याची प्रत्यक्षात मोहीम राबवली गेली. हे सोलापूरच्या इतिहासातली पहिली घटना आहे. अशा पद्धतीने आपण काम केलं आणि ते आपण बैलगाडीमध्ये वाजत गाजत त्यांच्यामध्ये घेऊन जाणार होतो महापालिकेमध्ये. आम्ही जवळपास 5,000 लोकांना घेऊन आम्ही तिथं पोहोचत देणार होतो. पण योगायोगाने आम्ही ते घेऊन जात होतो आणि ते त्याची माहिती त्या संबंधित अधिकाऱ्यापर्यंत गेली. ते काय आलं कुणास ठाऊक, त्या सिद्धरामेश्वरची कृपा. आम्हाला सिद्धरामेश्वरांनी मेहनत तरी आमच्याकडून भरपूर करून घेतली, पण त्यांना त्या अधिकाऱ्यापर्यंत जाऊ द्यायची गरज पडली नाही. त्यांना सद्बुद्धी त्यांनी दिलं आणि त्यांनी ते ठरवलं की ते शौचालय बंद होणार म्हणून. पण ह्याच्यामध्ये पण असं आहे, आम्ही ते 40,000 जे काही आमचे पत्र आले, 60,000 पत्र जे आलेले आहेत ते पत्र आम्ही अजून पण ठेवले. कारण त्यांनी बंद करणार असं तोंडी सांगितलं आणि त्यांनी लेखी आदेश तो मक्ता रद्द झालाय असं त्यांनी दिलं. पण ते शौचालय अजून सुरू आहे, अजून चालू आहे. ते अजून चालू आहे, तो अजून झालेला नाही. लक्ष जाता अजून चालू आहे. जोपर्यंत ते शौचालय निघत नाही, पूर्ण बंद होत नाही, तोपर्यंत विषय होऊ शकत नाही. पण कसं आहे की अधिकाऱ्यांना पण कळलं पाहिजे की आपण हे शौचालय काढणार आहे, आपण डायरेक्ट डिक्लेअर कशा करता हेच कळत. तर सरळ आहे ना, रिझन आहे ना. तर तिथली जी लोक आहेत, जिथे राहणारी जी स्थानिक कुठल्या एका जाती धर्माची लोक असतील, त्याला जाती धर्माचं रंग द्यायची काही गरज नाही. मुळात काय ती माणसाची दैनंदिन गरज आहे, जे स्वच्छ राहणारी. आणि नरेंद्र मोदींचंच म्हणणं आहे, जसं देवालय तसं शौचालय आहे. त्यामुळं शौचालय म्हणजे अधिकार आहे. म्हणून जसं आपण त्या भगवान देवाचं प्रार्थना करणं महत्वाचं आहे, तसं हा स्वच्छता ही पण एक मूलभूत गरज आहे. पण त्याच्या माध्यमातून आता हे जर शौचालय काढलं तर जवळपास तिथं आसपास जे काही 5,000-10,000 लोकांचे ज्या टेकडीवरती राहणारे लोक आहेत, तिथं राणी लक्ष्मी मंडईमध्ये असणारे जे व्यापारी लोक आहेत, ह्या लोकांची गैरसोय होणार आहे. मग त्याच्यासाठी जोपर्यंत त्यांची जी पर्यायी व्यवस्था करत नाही तोपर्यंत हे शौचालय नाही काढू शकत. ह्याच्यासाठी पहिल्यांदा तिकडचं काम सुरू करावं लागणार, ते शौचालय पूर्णतः न्यावं लागणार, पूर्ण तयार करावं लागणार. मग हे शौचालय बंद करून तिथं जे काही प्रशासकीय ऑफिस तिथं करणारे म्हणून सांगितलंय, ते काहीतरी घनकचरा व्यवस्थापनचा. आणि ऍक्च्युली त्या घनकचरा नियोजनाचं ऑफिस करतो म्हणजे सगळ्यात मोठं ते महापालिकेचं खूप मोठं कौतुक करावं एवढं कमी आहे. कारण ते परत जर शौचालय पडलं असतं, परत ते अतिक्रमण, परत ते घाण, परत ते विषय वेगळा झाला असता. तर सहसा महापालिकेचं ऑफिस व्हायला लागलं, याच्यामुळं आपल्याला खूप मोठा त्याचं बेनिफिट मिळणार आहे. आणि ती जागा स्वच्छ राहील, व्यवस्थित राहील आणि ज्या काही भावना सर्व सोलापूरकरांच्या आहेत ते सगळं हे होईल. पण एक मात्र आहे की ते आम्हीचे 1 लाख मात्र जवळपास आता लवकरच पूर्ण होतील. एक अल्टिमेटम आम्ही जवळ देतोय की बाबा मुळात तुम्ही दुसरं शौचालयाचं काम कधी सुरू करताय, हे पाडताय खरं, बंद करतो तुम्ही म्हणतात हे खरंय, पण आम्ही अल्टिमेटम त्यांना असं देणार की ते काम कधी सुरू करताय, ते काम व्यवस्था सुरू करा, मग हे शौचालय. आणि पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय तुम्ही नाहीच पडू शकता. नक्कीच बसव ब्रिगेडचं काम खूपच उत्तम चाललेलं आहे. असंच काम बसव ब्रिगेडनं समाजासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी, जिल्ह्यासाठी काम करावं अशा मी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जगदीश पाटलांच्या वेळेस तुम्ही जे आपली मूर्ती जी आहे जगज्योती महात्मा बसवेश्वरांची मूर्तीच्या संदर्भात तुम्ही भेट दिली आणि त्या कामासंदर्भात तुम्ही चौकशी केली, कसा रिस्पॉन्स होता आणि नेमकं कुठं काय अडलेलं होतं आणि काय झालं? ते नेमकं त्यांचं काय झालं आम्हाला म्हणजे हे लक्षात येत नाहीये. पण आम्ही ज्यावेळेस त्यांना पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही ते म्हणजे सांगितल्याप्रमाणे जानेवारीमध्ये आम्ही ज्यावेळेस तो आंदोलन आम्ही करायला गेलो होतो, आंदोलन केल्याच्या नंतर
ते सुशोभीकरणाचा आपण विषय मनात घेऊ म्हटल्यानंतर आम्हाला लोकांना सांगितलं की हे कंपाऊंड वॉलचं काम हे जगदीश पाटलांच्या चिरंजीवांनी त्यांचे अमित देशमुख यांचे त्यांनी सॉरी अमित पाटील यांच्या निधीतून तो विषय झाला म्हणून सांगितल्यानंतर तुम्ही आधी जगदीश पाटील साहेबांना भेटा, त्यांच्याकडून तुम्हाला पुढचं कळेल म्हणून म्हटल्यानंतर असं सांगितलं. पण माफ करा मला थोडंसं बोलण्यात चूक झाली. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला वीरशैव भवनची मंजुरी मिळाल्याच्या नंतर पुढचा जो टप्पा होता तो आमचा ह्या बसवेश्वर पुतळा सुशोभीकरणाचा होता आणि त्याच्या संदर्भात ते काम आम्हाला सुरू करायचं होतं. आणि त्यावेळेला त्यांच्या निधीतून त्यांनी कुठला 10 लाखाचा काहीतरी निधी होतं, त्यातलं कंपाऊंड वॉलचं त्यांनी काम करत होते सुशोभीकरणाचा. त्यातनं ते करतायत म्हटल्यानंतर त्यांच्याकडून तुम्ही थोडीशी माहिती घ्या किंवा त्यांचं गायडन्स घ्या म्हणाल. आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, मी असेल आणि आमचे शिवराज असेल, आम्ही ते दोघेही आम्ही तिथं जाऊन त्यांच्यासोबत जवळपास तास चर्चा केलो. पहिल्यांदा खूप सहकार्याच्या भावनेने बोलले, खूप छान छान गोड सुंदर बोलले, आम्हाला आवडलं किंवा असे लोकांमुळं आपलं सोलापूर सुधारता वगैरे असा विषय होता. पण त्याने नंतर म्हणजे कव्हरिंग लेटर वगैरे पण देतो, तुम्ही प्रस्ताव करता चांगला आहे, 1.5 कोटीचा प्रस्ताव तुम्ही करता तर चांगला आहे, एवढं निधी आणू शकता का, करू शकता का. मग आम्ही त्यांना तो विश्वास दाखवला की आम्ही आणू शकतो, करू शकतो. ठीक आहे म्हटलं, ते देतो म्हटलं. एक 8 दिवसात देतो म्हणून सांगितलं, पण 8 दिवसात देतो म्हणून त्याला 2 महिने त्यांनी त्यात धरले. त्या 2 महिन्यामध्ये आमचा जो काही प्रस्ताव तयार होऊन त्या 2 महिन्याच्या बदले जे काही DPDCच्या बैठका होणार होत्या त्या बैठकीला तो प्रस्ताव राहिला, ते राहून गेलं. मग शेवटची DPDC म्हणजे महाविकास आघाडी सरकार जायच्या अगोदर, फेरबदल व्हायच्या अगोदर जी शेवटची DPDC बैठक होती त्यावेळेस आम्हाला विचारण्यात आलं की तुमचा प्रस्ताव तयार झाला का, कारण प्रस्ताव तयार झाला का. कारण आमचे जे काही जवळचे म्हणजे जुबेर बागवान असतील, अमर पाटील असतील, आणखीन एक 2 असे आमचे सहकारी मित्र आहेत, मार्गदर्शन म्हणता येईल, असे जे आहेत, ह्यांना आम्ही तो विषय सांगितला होता. मग त्यांची इच्छा होती की हे त्यांच्या कार्यकाळात ते सदस्य असताना ते पूर्ण व्हावं आणि आम्ही याच्यासाठी काहीतरी आम्ही लिंगायत समाजासाठी किंवा महात्मा बसवण्णांच्यासाठी काहीतरी केलं. हे आम्हाला आत्मिक समाजात महापुरुषांनी काहीतरी केलं हे त्याच्यासाठी म्हणून तो त्यांनी प्रयत्न केला. मग आम्ही शेवटची बैठक आहे ज्यावेळेस आम्ही त्यांना फोन केला, पहिल्यांदा आर्किटेक्ट ज्यावेळेस आम्ही डिझाईन मागत होतो त्यावेळेस आर्किटेक्टचं नाव सांगितलं, नंतर बाहेर आहे म्हणून सांगितलं, नंतर काही फोन उचलायचं बंद केलं. आणि ज्यावेळेला DPDCची बैठक 2 दिवसावरती आले म्हटल्यानंतर त्यावेळेस आम्ही त्यांना फोन केला. ते म्हटले की नाही आम्ही सांगतोच असं म्हटले आणि शेवटी आम्ही प्रस्ताव तयार केला, आम्ही 2 दिवसात देणार. त्यावेळेला सरकारच बदल झाला, सरकार बदल झाला, विषय राहून गेला, बारगळला, नंतर हे विषय राहून गेला. पण मला एक कळत नाहीये, 10 लाख रुपयाचा ते निधी आणले खरं, पण ते 10 लाख रुपयाच्या निधीचं त्यांनी केले काय. इतकं म्हणजे इतकं एकतर तो निकृष्ट दर्जाचा तो 6 फुटाचा कंपाऊंड बांधला आणि ते किल्ल्याचा आणि महात्मा बसवेश्वर महाराजांचा काय संबंध आहे. एकतर अभ्यास, एकतर ते प्रचंड अभ्यासू आहेत, प्रचंड हुशार आहेत, आमच्या समाजातले एक अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. पण महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या कंपाऊंडच्या सुशोभीकरणाच्या बाबतीमध्ये त्यांचा अभ्यास नेमका कुठं चुकला हा प्रश्न पडला. आणि त्याच्यानंतर मग ते तो विषय राहून गेला, त्यांच्यामुळे ते राहून गेला, तो काही विषय झाला नाही. मग आम्ही जो विषय प्रयत्न करत होतो त्या विषयाला विजयकुमार देशमुख मला आपले आमदार साहेब यांनी तो विषय मनावरती घेतला आणि मंजुरी मिळवून त्यांनी घेतली विखे पाटलांकडून. त्यांनी ती मंजुरी मिळवून घेऊन त्यांनी ते काम सुरू केलं. मला सगळ्यात मोठा आश्चर्याचं म्हणजे आणि आनंद या बाबतीतला होतोय की त्याच्यामधले त्यांनी ज्यांना कोणी संबंधित लोकांना जबाबदारी दिली असतील त्यांनी बसव कल्याणला जाऊन तिथलं बसव कल्याणमध्ये पूर्ण बसवण्याचा इतिहास काय आहे, तिथं स्वागत कसं केलं जातं, त्या मंदिराचा परिसर कसा आहे काय याचा पूर्ण अभ्यास करून तो जो सार आहे तो तिथून आणून तो त्यांच्या जे आपले महेश पाटील जे आर्किटेक्ट आहेत त्यांनी ते तंतोतंत ते फिलिंग्स आणि तो बसवण्याचा काळ हे त्यात त्याने उतरवला आणि ते इतकं सुंदर इलिव्हेशन झालेलं आहे. मी दाव्यानं सांगू शकतो की येत्या म्हणजे मागेही कधी झालं नाही, पुढं होईल, पण सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात सुंदर जे काही महापुरुषांचे आपले आतापर्यंत सुशोभीकरण झाले त्या सगळ्यातला सुंदर, सगळ्यांपेक्षाही सुंदर हे महात्मा बसवेश्वर पुतळ्याचं काम असेल. नक्कीच त्या पाठीमागे तुमचं पण कष्ट आहे, सगळ्या तुमच्या संघटनेचं कष्ट आहे, तुमच्या सारखं थीम आहे की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, त्यामुळे महापालिकेने जबाबदारी दिली. बरोबर. याच्यामध्ये मी विजयकुमार देशमुख मालक यांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांच्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मनीष काळजे जे आहेत
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे. यांचं मनापासून मी आभार मानेन. ते काही कुठल्या म्हणजे कुठल्या मोठ्या आता पदावरती नाहीत किंवा कुठले नगरसेवक नाही, आमदार नाही, काही नसताना आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून 40 लाखाचा निधी त्यांनी मंजूर करून आणला. आता जे काही कंपाऊंडिंगचं काम सुरू होत आहे आणि जो काही चबुतराचं काम होत आहे ते त्यांच्या निधीतनं होत आहे. आणि आता परत पुन्हा त्यांनी 35 लाख रुपये निधी वाढवून मागितला आहे. त्या 35 लाख रुपयामध्ये 3-वे साऊंड आपण तिथं बसवणार आहोत, माईक सिस्टीम बसवणार आहोत, त्यानंतर CCTV कॅमेरा आपण तिथं बसवणार आहोत, कायमस्वरूपी आता तिथे सिक्युरिटीची आपण तिथे व्यवस्था आपण मागितलेली आहे, जागा मेंटेनचा विषय आहे, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण जागा कंडिशन वाटत नाही चौकात की त्याकडे काय करता येईल, कुठं एक्सप्रेशन ठरता येईल? नाही सर, काय कसं आहे की एक्सपान्शन जर करायचं जर म्हटलं तर काळानुसार जी लोकसंख्या वाढते, ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढते आणि वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते, ऑलरेडी ते चौक ऑलरेडी आता लहान पडतंय, खूप लहान पडतंय. तर तेच कसं करता येईल त्याला, म्हणजे साईडचा अतिक्रमण त्यांना पर्यायी जागा देऊन किंवा काय असं मोठा चौक करता येईल? तो प्रशासनाचा विषय आहे. आता त्यासाठी थोडंसं आतापासून जर पत्रव्यवहार केलं तर भविष्यात कधी बदल होत्या होऊ शकतो. पण कसं आहे की आता ज्या काही जागेचे दर ज्या पद्धतीने गणनाला भेटलेत, कुठला व्यक्ती किंवा शासन तेवढं रेडी रेकनरच्या नाही देऊ शकत. आणि त्यामुळं कुणीही आता सहज हार्ट ऑफ सिटी जागा असं तो सहज कोण सोडेल किंवा असं काय विषय होणार नाही. आणि त्यामुळं आपण प्रयत्न करणं म्हटलं तर ते पण चुकीचं आहे. हां, त्यामुळे असा विषय आहे. जे आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये आपण चांगलं करणं हा एकमेव त्याला पर्याय आहे, दुसरं काही नाही. राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा उपक्रम आहे आणि पहिल्यांदाच एखाद्या सामाजिक संघटनेला ह्या कार्याची जबाबदारी अधिकृतरित्या महापालिकेने दिलेली आहे. नक्कीच हे काम चांगल्यानं आदर्शवत होईल आणि याचा आदर्श राज्यातल्या इतर संघटना घेतील आणि त्या महापुरुषासाठी त्यांचं योगदान येईल अशी आपण या कार्यक्रमानिमित्त अपेक्षा करूयात. आणि आज अमित रोडगे, त्यांची टीम, त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते आज आपल्या स्टुडिओला भेट दिली आणि संपूर्ण या घटनेची, या उपक्रमाची माहिती दिली. त्याबद्दल आपल्या प्रेक्षकाकडून, त्याच पद्धतीने जनक्रांती न्यूजकडून आपल्या मनापासून आभार वेळ दिला, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.